हॅलो फ्रेंड्स, आय एम गोइंग टू एक्सप्लेन लेक्चर नंबर 7. मित्रांनो, आज आपण इंग्लिशचा लेक्चर नंबर 7 बघणार आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्यावर बरेच तिथं क्वेश्चन आलेले आहे. याच्या अगोदर आपण जर बघितलं तर 6 लेक्चर आपण तिथं कव्हर केलेले आहे. ते यूट्यूबवर आपण फ्री दिलेले आहे. हा जो लेक्चर आहे हा पण तिथं यूट्यूबसाठी फ्री असणार आणि आपल्या व्ह्यूअरसाठी पण असणार आहे. म्हणजे ॲपमधले व्ह्यूअर आणि यूट्यूबचे व्ह्यूअर या दोघांसाठी हा लेक्चर आपण उपलब्ध करून देत आहे. मित्रांनो, तुम्ही जर डायरेक्ट या 7 नंबरच्या लेक्चरला जर येत असाल तर हा लेक्चर होल्ड करा. पहिले 1 पासून तर 6 पर्यंत सगळे लेक्चर बघून घ्या. कारण की हा जो लेक्चर आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत आहे की लेक्चर बघत असताना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघा. मधातून कुठला तरी आपल्याला 7 नंबरचा नंबर माझा आवडीचा आहे म्हणून 7 नंबरचा व्हिडिओ बघू नका. ठीक आहे, चला. तर नायक अकॅडमीवर तुमचं परत मनापासून स्वागत आहे. मी उमेश राठोड आपलं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे टू डू, टू हॅव आणि टू बी ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून. आता जर बघितलं तर एक गोष्ट इथं समजून घ्या, मला काय म्हणायचं याच्यातून, की टू हॅव टू डू असेल किंवा टू बी असेल ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून. मग ही कन्सेप्ट काय आहे सर? आता सांगतो तुम्हाला काय आहे. बघा, टू डू आहे आपल्याकडं, टू हॅव आहे आणि टू बी आहे. तर हे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब म्हणून दोन्ही म्हणून वापर होतात. टू बी, टू हॅव आणि टू डू यांचं दोन्ही म्हणून वापर होत असते, हेल्पिंग वर्ब म्हणून आणि काय मेन वर्ब म्हणून. म्हणूनच आपण यांना बेटा प्रायमरी ऑक्झिलरी म्हणत असतो. जसं जर बघितलं प्रायमरी ऑक्झिलरी आणि काय असेल माझ्यासाठी मॉडल ऑक्झिलरी, हे दोन पार्ट आहे कशाचे, हेल्पिंग वर्बचे. तसंच आपण चेक केलं की प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये कोण कोण येतात, टू डू, टू हॅव आणि टू बी. मग प्रायमरी ऑक्झिलरीचं मेन जर फंक्शन जर बघितलं तर काय आहे मेन फंक्शन, तर ते ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून आणि मेन वर्ब म्हणून दोन्ही म्हणून त्यांचा यूज होतो. कोणाचं? प्रायमरीचा. पण मॉडल ऑक्झिलरीच्या बाबतीत तसं आहे का? नाही आहे. मॉडल ऑक्झिलरी ओनली यूज जर बघितलं तर आपण म्हणू शकतो हेल्पिंग वर्ब म्हणून त्यांचा काय होतं, यूज होतो. आता चेक करूया. इथं जर बघितलं तर टू बी, टू हॅव आणि टू डू ॲज अ मेन वर्ब म्हणून जर आले तर काय असणार आहे ते चेक करून घेऊ. बघा मित्रांनो, जर समजून जर घेतलं तर एक पॉईंट आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. काय आहे तो चेक करा. बघा, इथं हा V1 आहे. काय दिसतो इथं? V1 आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला V2 दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे, V5. मग आपण काय बघितलं होतं, आपण समजून घेतलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की जर हा V1 आहे, V2 आहे आणि V5 जर बघितला तर हे वाक्यामध्ये एकटे येतात. कसे येतात? एकटे येतात. म्हणजे यांच्यासोबत कुठला हेल्पिंग वर्ब असतो का? नाही. आता जर समजून जर घेतलं तर V1, V2, V5 हे एकटे आलेले आहे. बघा इथं प्ले लिहिले फक्त मी, त्याच्यानंतर प्लेड फक्त काय दिलेलं आहे, प्लेस दिलेला आहे. मग याच्यामध्ये जो V1 आहे तो प्ले आहे, बरोबर आहे. यांच्यासोबत हेल्पिंग वर्ब आहे का? तर नाही आहे. मग इथं जर चेक जर केलं तर यांच्या सोबत नाही तर यांच्या पोटामध्ये एक हेल्पिंग वर्ब असतो. त्याचं नाव जर बघितलं तर V1च्या पोटामध्ये असतो मित्रांनो डू नावाचा हेल्पिंग वर्ब. कोणाच्या? V1च्या पोटामध्ये काय असतो? डू नावाचा हेल्पिंग वर्ब, असं लक्षात ठेवायचं आहे. V2 जो दिसतो तर V2च्या पण पोटामध्ये एक डीड नावाचा हेल्पिंग वर्ब आहे आणि V5च्या पोटामध्ये जर बघितलं तर डज नावाचा हेल्पिंग वर्ब दिसतो, बरोबर आहे. आता मला सांगा, मी हे जे डज लिहिलेलं आहे किंवा डीड लिहिलेलं आहे आणि किंवा काय म्हणू शकतो आपण डू लिहिलेलं आहे, तर हे काय आहे? तर हे आहे मित्रांनो हेल्पिंग वर्ब. काय इथं? हेल्पिंग वर्ब. मग मला सांगा, डू नावाचा हेल्पिंग वर्ब मी कोणाच्या पोटातून बाहेर काढला? तर V1च्या पोटातून. डीड नावाचा जो हेल्पिंग वर्ब आहे मी कोणाच्या पोटातून काढला? तर V2च्या. डज हा कुठून निघाला? V5च्या. आता हे तर आपल्याला माहित होतं की हे तर सर एकटे आले होते. हो, एकटेच आले होते, बरोबर आहे की नाही. पण दोन कंडिशन मध्ये यांचं आपण ऑपरेशन करू शकतो. ऑपरेशन करताना असं लक्षात येते की यांच्या पोटामध्ये कुठला तरी हेल्पिंग वर्ब लपलेला आहे. म्हणूनच हे एवढं डेअरिंग ना म्हणू शकतो आपण, हे बाहेर आलेले आहे. एकटे आले ना, हे बघा एकटे आलेले आहे. V1, V2 आणि V5 हे कोणाला तरी सोबत घेऊन आलेले आहे का? नाही. मग हे एकटे कसे काय आले सर? आहे की नाही? यांची हिंमत कशी काय झाली? तर मित्र तुम्हाला सांगेल की यांच्या पोटामध्ये कोणीतरी लपलेला आहे. V1च्या पोटामध्ये डू आहे, V2च्या पोटामध्ये डीड आहे, V5च्या पोटामध्ये डज आहे. पॉईंट कळालं का? V5 कोणाला म्हणतो? ज्या वर्बला यस आणि ES जोडला असेल त्याला आपण म्हणत असतो V5. V2 कोणाला म्हणतो? कॉमन जर बघितलं तर ED त्याला जोडल्या जाते, त्याला काय म्हणू आपण? V2. V1 तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना बेस वर्ब आहे ते.
चेक करा. मग जर आपण पोटामधून जर डू काढलं, पोटामधून डीड काढलं, डच काढलं, ते जर शिल्लक काय राहतो, दुसरी जर बॉडी जर बघितली तर बॉडी शिल्लक राहणार. V1 च्या मधून डू हा हेल्पिंग वर्ब काढला तर इथं शिल्लक राहतो मित्रा V1. तर V1 काय असतं, तर V1 असतो मित्रा मेन वर्ब. V1 काय असणार, मेन वर्ब. त्याच्यानंतर बघा V2 च्या पोटातून काय काढलं, डीड, तर शिल्लक काय राहणार, शिल्लक परत सांगेल तुम्हाला V1च आहे. काय तो V1. आणि V1 कोण आहे, तर V1 आहे मेन वर्ब. V1 काय, मेन वर्ब. आता इथं असं लक्षात नका राहू देऊ की सर हे V1 होतं म्हणून इथं तुम्ही V1 लिहिलं का, मग हा V2 जर असेल तर इथं V2 लिहा. तसं नाही म्हणायचं मला. V1 होतं, याच्या पोटातून डू निघाला, शिल्लक हा V1 इथं राहिलेला आहे. V2 च्या पोटामधून डीड निघाला, शिल्लक V1च राहतो. म्हणजे 2 मधून जर आपण डीड हा 1 जर काढला तर इथे शिल्लक काय राहिला, 1च राहिला. असं लक्षात ठेवा. हा जर 2 जर असेल, 1 जर इकडे असेल तर 1 हा इकडे असणार, म्हणजे V1 हा इकडे असेल. पॉईंट कळला. म्हणजे तो माझ्यासाठी काय असणार बेटा, मेन वर्ब असणार. इज दॅट क्लिअर, ओके सर. त्याच्यानंतर जर बघितलं V5 आहे. V5 ला काय म्हटलं जाते की आपण म्हणू शकतो की त्याला यस आणि ES जोडला जातो. मग त्याच्या पोटामध्ये डज निघतो. मग डच काय, तर हेल्पिंग वर्ब आहे. डच जर हेल्पिंग वर्ब जर असेल तर हा जो शिल्लक इथं राहतो त्याला V1 म्हटल्या जाते. आणि V1 काय असतो, तर V1 असतो बेटा मेन वर्ब. काय असतो, मेन वर्ब. मग सर यांचं ऑपरेशन का करायचं, तर ऑपरेशन दोनच कंडिशन मध्ये करायचं. बरोबर आहे की नाही. जसं मी तुम्हाला गावाकडचं उदाहरण देईल. आपल्या गावाकडे कन्सेप्ट आहे की कोणाला तरी भूत लागते, भूतीन जे काही बनायचं आहे तुम्हाला, किंवा तुम्ही तो अक्षय कुमारचा मूवी पण बघितला असेल, त्याच्यामध्ये पण असं काहीतरी दाखवलेलं आहे. मग जे समजा काय असते ना की जेव्हा असं काहीतरी एखादा माणूस आहे, तो असं काहीतरी वेगळ्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतो, मग 2 ठिकाणी नेला जाते त्याला. एक तर दवाखान्यात नेला जाईल, किंवा आपण म्हणू शकतो तो जो वैदू आहे किंवा महाराज आहे त्याच्याजवळ नेला जाईल. कशासाठी, तर तो भूत बाहेर काढण्यासाठी. मग तो वैदू तुम्हाला माहित आहे की खूप जोरात मारतो, काय पाहिजे, कुठून आला आहे की नाही, कशासाठी आला, मग हा झाड सोड, तो झाड पकड, असं काहीतरी म्हणत असतो. मग तिथं जर बघितलं तर तो जो वैदू आहे किंवा तो जो महाराज आहे की नाही, त्याला जर तो भूत जर बाजूला जर काढायचा असेल तर तो ज्या व्यक्तीला तो झपाटलेला आहे त्याच्या जवळ एखादं लिंबू देणार, किंवा काहीतरी असं दोरा देणार, किंवा काहीतरी तावीज देणार की हे तुझ्याकडे ठेव, तुझ्यावर ही परत ही शक्ती आक्रमण करणार का नाही. मग जेव्हा तो असं म्हणत असतो, जिथपर्यंत ते तावीज त्याच्या जवळ आहे, तो लिंबू त्याच्या जवळ आहे, तो धागा त्याच्या जवळ आहे, तिथपर्यंत ती जी शक्ती आहे ती काय राहते, बाजूला राहते, वेगळी राहते. पण आपण असं म्हणू शकतो की ती शक्ती परत प्रवेश करू शकते. पण कधी, जर या महाराजांनी दिलेला जो समजा तो तावीज आहे की नाही, तो जर यानं कुठंतरी ठेवला, हरपून टाकला, परत ती शक्ती काय करू शकते, या शरीरामध्ये प्रवेश करू शकते. आता याच्यातून आपल्याला शिकायचं काय, बरोबर आहे. किंवा मी तुम्हाला दुसरं उदाहरण दिलं की एक तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, का झाला बा मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्यात, की दवाखान्यात नेऊ याला की काहीतरी झालेलं आहे. मग इथं 2 गोष्टी आहे की या वर्बला आपण ऑपरेशन कधी करायचं, तर 2 केसमध्ये. एक तर जर सेंटेन्स मला निगेटिव्ह करायचं असेल, किंवा जर मला एखादा असर्टिव्ह सेंटेन्स आहे, विधानार्थी वाक्य आहे, त्याला जर मला प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं असेल, तर 2 कंडिशन मध्ये हे जे मेन वर्ब आहे की नाही यांचं आपण ऑपरेशन करू शकतो. पॉइंट क्लिअर. चला तर आता मला तुम्ही सांगा, काय सांगता, यांचं ऑपरेशन करायचं आहे आपल्याला, यांचं पण ऑपरेशन करायचं आहे, आणि हा जो वर्ब आहे यांचं पण ऑपरेशन करायचं आहे. समजून घ्या, हा जो प्ले आहे बेटा V1. V1चं ऑपरेशन कसं होणार, एका बाजूला डू असेल, दुसऱ्या बाजूला V1 असेल. म्हणजे मला असं म्हणायचं की या प्ले मधून जर बाहेर जर बघितलं तर बाहेर निघणार डू, आणि डू हा काय, तर डू आहे माझ्यासाठी हेल्पिंग वर्ब. डू काय असणार, हेल्पिंग वर्ब. मग मेन वर्ब जर बघितलं तर मेन वर्ब कोण आहे, V1. मग प्ले जो हा वर्ब आहे याचा V1 कोण आहे बेटा, प्लेज आहे. मग इथं जो आहे समजा शिल्लक काय राहणार, तर शिल्लक राहणार V1. अर्थात मी तुम्हाला सांगेल काय असेल तो, की तो जर बघितलं तर आपण म्हणू शकतो प्लेचा V1 काय, प्लेज आहे. म्हणजे प्ले माझ्यासाठी काय झाला, मेन वर्ब. प्ले काय झाला रे, मेन वर्ब. परत सांगतो, प्ले हे V1 आहे, याचं ऑपरेशन केलं, V1चं ऑपरेशन केल्याच्यानंतर डू बाहेर निघाला. डू हा हेल्पिंग वर्ब आहे. V1चं दुसरं बाजू जर बघितलं तर V1 तिथं शिल्लक राहतो, प्लेचं V1 काय, प्लेज आहे, तो असतो बेटा मेन वर्ब. तो काय असणार, मेन वर्ब. समजून घ्या समोरचा पॉईंट काय दिलेला आहे. इथं जर चेक केलं तर इथं दिलेला आहे तुम्हाला प्लेड. प्लेड हा V2 आहे. प्ले, प्लेड, प्लेड.
मग सर हा V3 असू शकत नाही का? तर नाही. का बरं? कारण मी तुम्हाला शिकवलेलं आहे की V3 हा एकटा येतो का? नाही. हा याच्या सोबत कोणाला एखाद्या हेल्पिंग वर्बला सोबत घेऊन येतो. मग मला सांगा प्लेटनी इथं हेल्पिंग वर्ब सोबत घेतलेला आहे का? नाही. याचा अर्थ हा एकटा आला. एकटा जर असेल तर हा V2 असेल. एकटा जर असेल तर काय असणार? V2. आणि हा जर कोणाच्या तरी सोबत असता तर मी त्याला काय म्हटलं असतं? V3 म्हटलं असतं. आता समजून घ्या हा प्लेड आहे तर यांचं पण ऑपरेशन होणार. म्हणजे 100% असं कळालं की हा माझ्यासाठी काय V2 आहे. V2 चं ऑपरेशन करताना सांगा एका बाजूला काय असणार? डीड काय बेटा? हेल्पिंग वर्ब. जे मी परत परत बोलत आहे हे तुमच्या वरचं बोलत आहे. मी म्हणत आहे डीड तर परत डीड म्हणत आहे. याचा अर्थ तुम्ही बोलत आहे, रिस्पॉन्स करताय, या उद्देशाने हे ते चालू आहे. डीड म्हणजे ही जरी ऑनलाईन आपली बॅच असेल किंवा ऑनलाईन हे लेक्चर जर असेल पण याच्यामध्ये फील मात्र हे ऑफलाईन सारखं असायला पाहिजे. ठीक आहे. आता समजून घ्या डीड हा हेल्पिंग वर्ब आहे आणि इथं जर बघितलं तर याच्यातून आपल्याला असं लक्षात येतो की V1 तिथं शिल्लक राहतो. प्लेडचा V1 काय बेटा? प्ले. म्हणून इथं काय लिहिलेलं आहे? प्ले. प्ले हे माझ्यासाठी काय असणार? तो असणार मास्तर मेन वर्ब. तो काय असणार? मेन वर्ब. इज दॅट क्लिअर? ओके. बघा प्लेज काय दिसतोय तर प्लेज V5 आहे. V5 चं ऑपरेशन करा. काय होणार? V5 चं ऑपरेशन करताना बाहेर कोण निघणार? डज. हे बघा इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? डज. V5 चं ऑपरेशन करताना बाहेर कोण निघणार? डज. डज जर निघाला तर तो कोण आहे? तो आहे हेल्पिंग वर्ब. शिल्लक काय राहणार? शिल्लक राहणार V1. शिल्लक काय दिसतोय तर आपल्याला? V1. मग मला सांगा प्लेजचा V1 कोण आहे? तर प्लेजचा V1 आहे प्ले. प्ले माझ्यासाठी काय आहे? तो आहे मास्तर मेन वर्ब. तो काय आहे? मेन वर्ब. मग यांचं ऑपरेशन कधी करून टाकायचं का? म्हणजे आपल्या मनामध्ये आलं की ऑपरेशन करायचं यांचं, आपल्या मनामध्ये आलं नाही तर यांचं करायचं नाही, असं होणार आहे का? नाही. तर समजून घ्या आपल्याला जर सेंटेन्स निगेटिव्ह करायचा आहे, सेंटेन्स काय करायचा आहे? निगेटिव्ह. तर इथं समजून घ्या बेटा की जो हेल्पिंग वर्ब असतो की नाही, निगेटिव्ह करताना काय करायचं की हेल्पिंग वर्बला काय जोडायचं? तर इथं बघा नॉट जोडायचं. काय जोडणे रे? हेल्पिंग वर्बला काय करणे? नॉट जोडणे. कोणाला? तर हेल्पिंग वर्बला. पॉइंट क्लिअर का? आता बघा याच्यामधला हेल्पिंग वर्ब कोण आहे? प्ले. तुम्हाला जेव्हा आपण साधारण बघितलं त्याला तर प्लेला जेव्हा मी बघितलं तर तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही की प्ले मध्ये हेल्पिंग वर्ब आहे म्हणून. पण तुम्हाला आता लक्षात आलं की V1 जर असेल तर त्याच्यामध्ये डू नावाचा हेल्पिंग वर्ब लपलेला असतो. आता चेक करा इथं तुम्हाला भेटला कोण भेटला? डू. मग मला सांगा तुम्ही असं लिहिणार आता निगेटिव्ह करताना तुम्ही काय करत आहे? हेल्पिंग वर्बला काय जोडत आहे? हेल्पिंग वर्बला काय जोडत आहे? नॉट जोडत आहे. म्हणजे डू हा हेल्पिंग वर्ब आहे. इथं काय जोडणार बेटा? नॉट. समोर काय लिहिणार? समोर हा वाला प्ले लिहिणार मी जो शिल्लक आहे तो. म्हणजे इथं काय झालं तो सेंटेन्स? डू नॉट प्ले. काय झालं रे? डू नॉट प्ले. पॉइंट क्लिअर का? इथं होणार तो डू नॉट प्ले. ओके. पण मी जर समजा हे असं लिहिलं डोंट प्ले, डोंट प्ले, तर तुम्हाला राग तर नाही येणार ना? मी म्हणत आहे की मी जर डोंट प्ले जर लिहिलं तर कोणाला वाईट वाटू शकते, सर डोंट प्ले का लिहिलं? मित्रांनो डोंट प्ले आणि डू नॉट प्ले हे एकच आहे. हे फक्त कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म मध्ये मी लिहिलेलं आहे त्याचे. बरोबर आहे? हे समजून घ्या. समोरचा पॉईंट समजून घ्या. इथं काय होणार? तू आताच बोला पटपट. डिड नॉट सर. आणि इथं बेटा हा प्ले घेणार आपण, प्लेट घेणार का? नाही. डीड घेतला त्याच्यानंतर परत प्लेट नाही घेणार. म्हणजे हा एक आणि हे दोन तीन होऊन जाणार. ते हा एक आणि हा एक दोन पाहिजे इथं. याचाच अर्थ डीडला आपण नॉट जोडणार आणि प्ले हा जो आहे ज्याला आपण ऑपरेशन केलेलं आहे दुसरा बाजू आहे. मग इथं जर बघितलं डीड नॉट काय असेल? तो प्ले असेल. डीड नॉट प्ले. आणि मी याला असं डिडंट प्ले जरी लिहिलं तरी तुम्हाला काही अडचण जायला नको, कारण की तेच काय आहे? तेच कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म मध्ये आहे. पॉइंट क्लिअर? चला समोर तुम्ही सांगा आता मास्तर आम्हाला कळलं आहे की नाही? आम्ही हे असं लिहिणार डज नॉट प्ले. की प्लेस घेसाल का इथं? नाही. हे प्लेस लिहायचं असं आणि याला कट करायचं आणि इथं याचे करेक्ट आवृत्ती असं लिहिणार तुम्ही प्ले. पॉइंट कळलं का? इथं पण असं करू शकतो आपण काय की प्लेट घ्यायचं बेटा आहे की नाही आणि याला करेक्शन करायचं आणि इथं काय लिहिणार तुम्ही? प्ले लिहिणार. किंवा तुम्ही डायरेक्ट काय लिहिणार? इथं प्ले लिहिणार. पॉइंट क्लिअर का? ते असं काय करायचं असं तर थोडं आपल्या डोक्यामध्ये जाते ती गोष्ट. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट चुकतो त्याच्यातून काहीतरी शिकत असतो तर ती गोष्ट डोक्यामध्ये चिरकाळासाठी राहत असते. ठीक आहे. एकच मिनिट.
चला समोर जाऊया. हा, मग याच्यातून काय शिकलो आपण? याच्यातून आपण हे शिकलो की V1 मधून डू बाहेर काढला, V2 मधून डीड काढला आणि V5 मधून डच काढला. तर हे कोणाचे लेकर आहे? हे आहे टू डूचे लेकर. काय हे? टू डूचे लेकर. मग मला एवढं सांगा की टू डूचे लेकर आपण काय म्हणून यूज केला इथं? हेल्पिंग वर्ब. याच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं होतं आपण? हेल्पिंग वर्ब. म्हणजे डू, डज, डीड हे टू डूचे लेकर आहे आणि ते इथं हेल्पिंग वर्ब म्हणून वापर झालेला आहे. त्यांचं मेन वर्ब म्हणून झालेलं आहे का? तर नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं हा जो पॉइंट आता समोर येणार आहे बघा, V4 आणि V3. V4 आणि V3. V4 कोणाला म्हणतो बेटा? ज्याला आपण आयएनजी जोडलेला आहे. V3 कोणाला म्हणतो आपण? की ज्याला आपण म्हणू शकतो की तो थर्ड फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या अगोदर एखादा हेल्पिंग वर्ब आहे. बरोबर आहे. त्याला आपण परफेक्ट पण म्हणतो, याला कंटिन्युअस पण म्हणत असतो. आता मला एवढं सांगा की V4 हा वाक्यामध्ये एकटा येतो का? तर त्याचं उत्तर काय देणार तुम्ही? नाही सर, तुम्हीच आम्हाला शिकवलं की V4 हा वाक्यामध्ये एकटा येणार नाही. मग तो कोणासोबत येतो बेटा? तो येतो टू बीच्या लेकरासोबत. V4 म्हणजेच हा कोणासोबत येत असतो? टू बीच्या लेकरासोबत. आता मला सांगा, मी एक्झाम्पल इथं एकच घेतलेलं आहे, इज हे काय? तर इज हे मास्तर टू बीचं लेकरू आहे. काय तिथं? टू बीचं लेकरू. मग मला एवढं सांगा की टू बीचं लेकरू इथं जो वापरलेला आहे म्हणजेच काय असेल? आपण इज आहे, एम आहे, आर आहे, वॉज आहे, वेअर आहे, शॉल बी आहे, विल बी आहे. तर हे काय आहे? हे टू बीचे लेकर आहे. इथं यांचं काय म्हणून वापर झालेला आहे? तर या सेंटेन्स मध्ये समजून घ्या. तर प्लेइंग माझ्यासाठी मेन वर्ब आहे आणि इज जो आहे तो हेल्पिंग वर्ब आहे. इज काय? इथं हेल्पिंग वर्ब आहे. तसंच मला सांगा की हॅज जो आहे, समजा हॅज हा कोणाचा लेकरू आहे? टू हॅवचा लेकरू आहे. हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव हे कोणाचे लेकर आहे? तर हे टू हॅवचे लेकर आहे. टू हॅवचे लेकर इथं काय म्हणून वापर झालेला आहे यांचं? तर मला सांगा, हॅजचं इथं वापर जर बघितलं तर हॅजचा वापर आहे हेल्पिंग वर्ब आणि प्लेडचा काय वापर आहे? मेन वर्ब. पॉइंट कळलं का? आता समजून घ्या काय म्हणायचं आहे याला. इथं जर चेक जर केलं तर त्याला काय म्हणायचं आहे? बऱ्याच जणांचा अजून प्रश्न निर्माण होतो, सर यांचं ऑपरेशन करायचं नाही का? तर मित्रांनो, यांचं ऑपरेशन करायचं नाही. म्हणजे ऑपरेशन करू शकतो आपण, त्यांना वेगळं करू शकतो, पण यांच्या पोटातून आता काही भेटणार ना का? आपल्याला नाही मिळणार नाही आपल्याला. का बरं सर? कारण की इथं जर बघितलं तर त्या प्लेडमध्ये प्लेड जर V2 जर बघितलं तर तो एकटा होता मित्रा. पण इथं जर बघितलं या प्लेड सोबत हा हॅज आहे, याचा अर्थ हा जो हॅज आहे की नाही इथं हेल्पिंग वर्ब आहे, प्लेड इथं मेन वर्ब आहे. याचा अर्थ हे दोन दोन आलेला आहे. एक हेल्पिंग वर्ब मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलेला आहे, दुसरा काय तर मेन वर्ब आहे. यांचं आता ऑपरेशन करणार नाही. तर सर या हॅजला वेगळं करू, या प्लेड मधून डीड काढू, असं चालेल का भाऊ? नाही. इथं जर बघितलं तर काही जण जर बघितलं, जेव्हा मी ऑफलाईन बॅच घेत असतो आहे की नाही, तर काही कार्यकर्ते याच्यातून सर ते प्ले वेगळं करून आयएनजी वेगळं करून. अरे कशाला? काय गरज आहे त्याची? नाही ना. मग इथं समजून घ्या, हेल्पिंग वर्ब वेगळा आहे, मेन वर्ब जर वेगळा असेल तर आता तुम्हाला मी यांचं पण ऑपरेशन होणार, पण यांचं ऑपरेशन हे असं होणार बघा. काय होणार? एका बाजूला इज हा हेल्पिंग वर्ब आहे, दुसऱ्या बाजूला प्लेइंग तो इथं मेन वर्ब आहे. मग सर याला भूत वगैरे लागलेलं नाही आहे का? याला काही भूत वगैरे लागलेलं नाही भाऊ, आहे की नाही? यांना ऑलरेडी 90 मारलेली आहे, म्हणून याच्या आतमध्ये तुम्हाला शक्ती दिसते. यांना का भूत वगैरे दिसत आहे का? इथं ऑलरेडी दिसत आहे ना, इज नावाचा हा हेल्पर त्याला आहे, बॉटल त्याला शक्ती आपण म्हणू शकतो मदत करत आहे. हे हेल्पिंग वर्ब आहे ना. इथं हॅज नावाचा हेल्पिंग वर्ब आहे. इथं जो बघितलं तर इथं कोण आहे? इथं आहे प्लेड नावाचा हेल्पिंग वर्ब, सॉरी मेन वर्ब. मग इथं आपण म्हणू शकतो प्लेइंग हा मेन वर्ब आहे, प्लेड हा परत म्हणू शकतो मेन वर्ब आहे. आता मला सांगा, हा जर सेंटेन्स मला निगेटिव्ह करायचा असेल, काय करायचं आहे? निगेटिव्ह. तर काय होणार? तो इज नॉट प्लेइंग. इज नॉट काय असेल? प्लेइंग. किंवा इथं जर बघितलं तर इथं होणार तो हॅज नॉट प्लेड. काय असेल? तो हॅज नॉट प्लेड किंवा इज नॉट प्लेइंग. येत आहे तुमच्या लक्षामध्ये? एवढं सोपं आहे भाऊ ते. फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं की इथं मी एक हॅज घेतलेलं आहे, इथं इज घेतलेलं आहे, याचा अर्थ ते ॲम, इज, आर, वॉज, वेअर हे सगळे आले.
याचा अर्थ झालेला आहे की हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव सगळं आलेलं आहे. बरोबर आहे. एक्झाम्पल एक एकच घेतलेलं आहे, पण तुम्हाला काय लक्षात आलं की आपण मागच्या स्लाइडमध्ये असं बघितलं होतं की टू डू चे लेकर, कोणाचे लेकर? टू डू चे लेकर. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? डू, डज, डीड. काय म्हणून? ते हेल्पिंग वर्ब म्हणून आपण त्यांना पोटातून काढलं होतं त्यांना बाहेर. इथं जर बघितलं तर ॲम, इज, आर, वॉज, वेअर हे काय म्हणून? म्हणजे हे कोणाचे लेकर आहे? टू बी चे लेकर आहे. म्हणजे इथं कोण आहे? परत टू बी आहे. त्याच्यानंतर इथं जर बघितलं हॅज आहे, म्हणजे कोणाचं लेकरू आहे? टू हॅवचं लेकरू. हॅव, हॅज, हॅड काय म्हणून? तर आता परत म्हणू शकतो टू हॅव. बरं, इथं काय असेल तो? टू हॅव. मग टू डू, टू बी आणि टू हॅव यांचा काय म्हणून वापर होत आहे? तर हेल्पिंग वर्ब म्हणून. एवढं सोपं आहे ते. आता समजून घेऊ आपण की हेल्पिंग वर्ब जर असेल तर हे कधी कधी मेन वर्ब पण असतात. आता समजून घेऊ की ते कसं मेन वर्ब असतात, कसं हेल्पिंग वर्ब असतात. आता चेक करा. सांगा याच्यामध्ये काय दिलेले आपल्याला? ओपन्स, शाल डू, वन किंवा वन पण वाचतो आपण. टेल, क्लोज, रॅन, प्लेज, थ्रू, हॅव मेड, सक्सीड. मित्रांनो, हे प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला वर्ब दिलेले आहे. आता तुम्हाला ऑपरेशन करता येते का ते बघूया आपण. तुम्ही महाराजाच्या भूमिकेमध्ये आता. बरोबर आहे. ओपन्स आहे याचा अर्थ हा V5 आहे. सांगा बाहेर कोण निघणार? सांगा तुम्ही, बोला कोण निघणार बाहेर? हो, कोण निघणार? इथं निघणार सर डज. काय येणार सर इथं? डज. डज काय बेटा? हेल्पिंग वर्ब आहे. शिल्लक काय राहणार? V1. ओपनचा V1 कोण आहे? ओपनच आहे. तो कोण आहे? तो आहे मास्टर मेन वर्ब. तो कोण आहे? मेन वर्ब. समजतं तुम्ही सांगा. आता इथं जर बघितलं शाल आणि काय दिलेलं ते डू, तर इथं समजून घ्या की इथं डू मधून अजून काही काढणार नाही आपण, कारण की शाल इथं हेल्पिंग वर्ब आहे, डू इथं मेन वर्ब आहे. इथं तुमच्यासाठी काय असणार? शॉल आहे की नाही? हे काय? हेल्पिंग वर्ब. डू काय? मेन वर्ब. म्हणजे इथं म्हणू शकतो आपण डू. डू काय तिथं? मेन वर्ब. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजून जर घेतलं इथं काय दिलेलं आहे? वोन किंवा तुम्ही त्याला वन पण वाचता. तर वोन हा कशापासून बनलेला आहे? तर तो बनलेला आहे जर चेक जर केलं तर विन पासून. मग विन पासून वोन बनलेलं, तर याच्यातून हा V2 आहे. V2 जर असेल तर बाहेर कोण निघणार? डीड. डीड काय झाला? हेल्पिंग वर्ब. शिल्लक काय राहिला? V1. V1 कोण आहे? विन. विन वन जर बघितलं तर तो माझ्यासाठी काय असणार? मेन वर्ब. समोर बघा टेल. टेल काय बेटा? V1 आहे. V1 जर असेल तर बाहेर परत सांगा कोण निघणार बाहेर? डू. कोण निघणार? डू. डू हे माझ्यासाठी काय झाला? हेल्पिंग वर्ब. काय झाला तो? हेल्पिंग वर्ब. शिल्लक काय राहणार? टेल. टेल काय झालं माझ्यासाठी? मेन वर्ब. टेल काय झालं माझ्यासाठी? मेन वर्ब. परत चेक करा इथं काय दिलेलं आहे? क्लोज. क्लोज हा कशापासून निर्माण झालेला आहे? क्लोज पासून त्याला ईडी जोडून तो निर्माण काय झाला? V2. काय निर्माण झाला? V2. V2 जर असेल तर परत सांगा यांचं ऑपरेशन करताना बाहेर कोण निघणार? डीड. डीड काय झाला? हेल्पिंग वर्ब. शिल्लक जर बघितलं V1 म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? क्लोज. तर याचाच अर्थ असं झालेला आहे की तो माझ्यासाठी काय आहे? मेन वर्ब. काय इथं? मेन वर्ब. आता बघा, आता बऱ्याच जणांचं ला जर विचारलं मी, जेव्हा मी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना विचारत होतो, तर हे सक्सीड काय? तर ते सांगत असतात सर हे V2 आहे. काय? V2 आहे. आणि यांचं ऑपरेशन डीड करून घ्या. काय घ्यायचं इथं? डीड. मग मित्रा हे जर बघितलं तर हा V2 आहे का? तर नाही आहे. कारण की तुम्ही वर्बची शीट वाचतच नाही आहे. मी तुम्हाला टेलिग्रामला टाकलेली आहे किंवा मी जर बघितलं तर ॲपला ते सेंड केलेली आहे वर्बची शीट. ते तुम्ही प्रिंट करून वाचत आहे की नाही वाचत आहे? वाचा मित्र. तिथं जर बघितलं वाचाल तर वाचाल. हे माझं वाक्य नाही, डॉक्टर B.R. आंबेडकर साहेबांचं वाक्य आहे. वाचाल तर एक दिवस वाचाल तुम्ही. सक्सीड जर बघितलं तर सक्सीड V1 आहे. सक्सीड काय? V1. मग सक्सीड V1 आहे सर, तर याच्यातून बाहेर कोण निघणार? डू. डू काय? हेल्पिंग वर्ब. शिल्लक काय? V1. V1 कोण आहे? सक्सीड. काय असेल तिथं? सक्सीड. हा मेन वर्ब आहे. आता बघा हॅव आणि मेड. हॅव आणि मेड ऑलरेडी दिलेलं आहे. हॅव इथं काय असेल? हेल्पिंग वर्ब. हॅव काय असणार इथं? हेल्पिंग वर्ब. ऑपरेशन करणार. एका बाजूला हॅव, दुसऱ्या बाजूला मेड. हॅव झाला हेल्पिंग वर्ब आणि इथं जर बघितलं शिल्लक कोण आहे? V3. तो कोण आहे? मेन वर्ब. मेड इथं काय असेल? तो मेन वर्ब. मग तुम्हाला माहित आहे की मेक, मेड, मेड. मग V2 नाही का सर? परत मी तुम्हाला सांगेल मेड हा एकटा आला का? नाही.
जसं मला सांगा क्लोज एकटा आला तो V2 झाला, हा मेड एकटा आला नाही, हॅव सोबत आला, याचा अर्थ 200% हा V3 आहे. 100% नाही, 200% हा मेड जो आहे समजा V3 आहे. V2 आहे का नाही, हे लक्षात ठेवायचं की मेड इथं मेन वर्ब आहे. परत बघा काय दिलेलं आहे, थ्रू जर बघितलं तर हा थ्रो पासून बनलेला आहे. थ्रू हा V2 आहे, मग याच्यातून बाहेर कोण निघणार, डीड, हा काय झाला हेल्पिंग वर्ब. परत मी म्हणेल की थ्रो THROW थ्रो, हा काय होणार, हा होणार माझ्यासाठी मेन वर्ब. परत बघा प्लेज, आता सांगण्याची गरज नाही, प्लेज हे V5 आहे सर. एका बाजूला काय निघणार डज, एका बाजूला काय असणार डज, आणि दुसऱ्या बाजूला काय असेल, दुसऱ्या बाजूला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तो कोण असेल, तर तो असणार प्ले. रॅनचं जर ऑपरेशन जर केलं तर रॅन हा V2 आहे. रन याचा V2 रनेड होत नाही, रॅनेड नका करू आहे की नाही. V3 सर रन रॅनेड रनेड आहे की नाही. रन रॅन रन, रन जर बघितलं तर रन हा रॅन जर बघितलं तर हा V2 आहे. V2 जर असेल तर याच्यामधून कोण निघणार, डीड, शिल्लक काय राहणार रन, तो काय माझ्यासाठी मेन वर्ब. पॉइंट क्लिअर का, हे एकदा चेक करून घ्या तुम्ही. मी सगळे वर्ब जे इथं ऑपरेशन करून तुम्हाला दाखवलं. कशासाठी करायचं आहे तर निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी, आणि कशासाठी करायचं आहे तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, प्रश्नार्थक वाक्य जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी काय, हे दोन कंडिशन तिथं महत्वाची आहे, निगेटिव्हची आणि काय प्रश्नार्थकची. हे ऑपरेशन त्याच्यासाठीच केलेलं आहे. चेक करून घ्या यांना. बघा हे काही वर्ब तुम्हाला दिलेले आहे, हे तुम्हाला बनवायचं आहे मित्रांनो. म्हणजे इथं जर बघितलं हे कॉल आहे, डू निघणार, थिंग्स आहे, डज निघणार, स्टॉप आहे, डू निघणार, ठीक आहे. इथं जर बघितलं थॉट आहे, डीड निघणार, परत जम्प्स आहे, V5 आहे, डज निघणार, कॅन हॅव प्लेड आहे, पुस्ट आहे, मी इथं सांगतो ऐक इथं सांगतो, एक्सप्लेन करतो. इथं पुस्ट आहे, V2 आहे, डीड निघणार, राईट आहे, V1 डू निघणार, डिस्ट्रॉय V1 आहे, डू निघणार, मेट हा V1 आहे, मेट हा V2 आहे. आपल्याला काय वाटतं की मेट हा छोटा आहे तर V1 आहे, आणि मीट त्याच्यामध्ये डबल ई आहे तर तो मोठा आहे तर V2 आहे. समजून घ्या, मेट हा काय तर V2 आहे, डीड बाहेर निघणार. आता अशी कंडिशन आहे, कॅन हॅव काय दिलेलं आहे तिथं प्लेड, विल हॅव प्लेड, शॅल हॅव प्लेड, वुड हॅव प्लेड, शुड हॅव प्लेड, माइट हॅव प्लेड, काही असेल असं. तर हे तुम्हाला 2-4 किती असेल तर याच्यामध्ये काय करणार, हा कॅन हॅव किंवा शॅल हॅव, हा जो हॅव आहे ना येत असताना हे दोन्ही हेल्पिंग वर्ब असतात, प्लेड हा मेन वर्ब असतो. पण यांचं जेव्हा आपण ऑपरेशन करत असतो, बरोबर आहे की नाही, हा कॅन आणि हॅव आपण म्हणू शकतो की हे कपल आहे दोघं, हे फक्त लग्नाच्या मंडपापर्यंतच म्हणणार हा हॅव, काय म्हणणार कॅनला की तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. पण जेव्हा हे मंडपामध्ये जातात हा हॅव लगेच पलटी मारतो, कोणासोबत चालला जातो, मी माझ्या पप्पासोबत. बस भाऊ बोंबलत, आलं का लक्षामध्ये. म्हणजे इथं काय म्हणायचं याच्यातून तर कॅन आणि हॅव आणि प्लेड जो दिसत आहे तुम्हाला, यांचं ऑपरेशन करताना फक्त एकटा बिचारा कॅन काय होतो रे, एकटा पडतो, आणि हॅव हा कोणासोबत चालला जातो, प्लेड सोबत. म्हणजेच जर बघितलं तर हॅव प्लेड हे एका बाजूला जाणार. पॉइंट क्लिअर का, कॅन एका बाजूला आणि हॅव प्लेड एका बाजूला. कॅन आपली एका बाजूला आणि हे कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला. पॉइंट का आला का तुम्हाला. मग कॅन इथं लक्षात ठेवा, हे कॅन आणि हॅव प्लेडला वेगळं कशासाठी केलेलं आहे. जर तुम्हाला निगेटिव्ह जर बनवायचं असेल तर आता मला सांगा, तुम्ही नॉट कोणाला जोडला, कोणाला जोडणार बेटा, कॅनला, कारण की याला ऑपरेशन त्याच्यासाठीच केलेलं आहे. पण निगेटिव्ह बनवण्यासाठी त्याचं ऑपरेशन केलेलं आहे. कॅनलाच तुम्हाला काय जोडावं लागला, नॉट. आणि तुम्हाला जर क्वेश्चन जर बनवायचं असेल तर कॅनचाच तिथं वापर करावा लागणार आहे की नाही. माणूस कॅनचा वापर केल्याच्या नंतर अनेक प्रश्न करतो, बरोबर आहे. तसं समजून घ्या, या कॅनचा वापर केल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न बनवता येणार म्हणजे येणार. पॉइंट क्लिअर का, ठीक आहे. आता हे चेक करून घ्या, बाकी अजून आपण सेंटेन्सकडे वळूया. आता बघू काय म्हणतो. आता बघा, हे येस नो टाईप क्वेश्चन दिलेला आहे. एकदा तो जो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर आपण काय करू, येस नो टाईप क्वेश्चन जे आहे समजा नवीन लेक्चरमध्ये नवीन उत्साहाने तिथं घेण्याचा प्रयत्न करूया. आपण इथंच थांबणार आहे. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये यूट्यूब चॅनलवरती, ठीक आहे. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.